नमस्कार मित्रांनो, समाज सुधारक या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आपण नेहमीच समाजात बदल घडवणाऱ्या महान व्यक्तींचा आणि चळवळींचा इतिहास पाहतो. पण आज आपण एका अशा संस्थेची यशोगाथा पाहणार आहोत जिने भारताला वैज्ञानिकदृष्ट्या एक नवी ओळख दिली आणि देशाच्या प्रगतीत क्रांती घडवली. ती संस्था म्हणजे आपली इस्रो, ISRO. 15 ऑगस्ट 1969 रोजी सुरू झालेला हा प्रवास शून्यातून विश्व निर्माण करण्याची एक अद्भुत प्रेरणा आहे. आजच्या या विशेष सिरीजमध्ये आपण इस्रोची स्थापना आणि भारताच्या अंतराळ युगाची सुरुवात या विषयावर सविस्तर माहिती 20 भागांतून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया भारताच्या या अभिमानास्पद प्रवासाची कहाणी. भाग 1. अंतराळ संशोधनाची पायाभरणी. भारताच्या अंतराळ युगाची खरी सुरुवात 1962 मध्ये झाली, जेव्हा भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समिती INOSPAR ची स्थापना करण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि महान शास्त्रज्ञ डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या दूरदृष्टीतून या समितीचा जन्म झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर आणि शीतयुद्धाच्या काळात अमेरिका व रशिया अंतराळात वर्चस्व गाजवत होते. अशावेळी नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताने अंतराळ संशोधनात पाऊल ठेवणे हे अत्यंत धाडसी पाऊल होते. डॉक्टर साराभाईंचा ठाम विश्वास होता की तंत्रज्ञानाचा वापर सामान्य माणसाच्या जीवनात सुधारणा करण्यासाठीच व्हायला हवा, आणि हाच विचार या प्रवासाचा पाया बनला. भाग 2. डॉक्टर विक्रम साराभाई यांचा दृष्टिकोन. डॉक्टर विक्रम साराभाई यांना भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हटले जाते. त्यांच्या मते भारताला चंद्रावर किंवा ग्रहांवर जाण्याची स्पर्धा करायची नव्हती, तर अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर देशातील गरिबी, शिक्षण आणि शेती यांच्या विकासासाठी करायचा होता. त्यांच्या या स्पष्ट आणि समाजोपयोगी दृष्टिकोनामुळेच भारताचा अंतराळ कार्यक्रम इतर देशांपेक्षा वेगळा आणि खास ठरला. त्यांनी देशातील तरुण शास्त्रज्ञांना एकत्र केले आणि त्यांच्या मनात एक स्वप्न पेरले. आज भारत अंतराळ क्षेत्रात जी भरारी घेत आहे ती केवळ डॉक्टर साराभाई यांनी पाहिलेल्या एका सुंदर आणि महत्वाकांक्षी स्वप्नाची परिणती आहे. भाग 3. थुंबा, टर्ल्सची स्थापना. अंतराळ संशोधनासाठी योग्य जागेचा शोध सुरू झाला आणि केरळमधील तिरुवनंतपुरम जवळील थुंबा या एका छोट्याशा मासेमारी करणाऱ्या गावाची निवड करण्यात आली. हे गाव पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्तावर म्हणजे मॅग्नेटिक इक्वेटर असल्याने रॉकेट प्रक्षेपणासाठी अत्यंत अनुकूल होते. 1963 मध्ये येथे थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन टर्ल्सची स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांनी आणि चर्चच्या बिशपनी देशाच्या प्रगतीसाठी आपली जागा आनंदाने देऊ केली. विज्ञान आणि अध्यात्म यांचा हा एक अनोखा संगम होता, जिथून भारताचे पहिले रॉकेट आकाशात झेपावणार होते. भाग 4. पहिले रॉकेट प्रक्षेपण. 21 नोव्हेंबर 1963 हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. याच दिवशी थुंबा इथून भारताने आपले पहिले नाईक अपाचे नावाचे साऊंडिंग रॉकेट अंतराळात यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. हे रॉकेट अमेरिकेकडून आयात करण्यात आले होते. या प्रक्षेपणाने जगाला दाखवून दिले की भारत आता अंतराळ शर्यतीत मागे राहिला नाही. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी थुंबाच्या समुद्रकिनाऱ्यावर अनेक शास्त्रज्ञ आणि नागरिक उपस्थित होते. हे पहिले उड्डाण छोटे असले तरी त्यांनी भारताच्या एका विशाल अंतराळ प्रवासाची ठाम सुरुवात केली होती. भाग 5. सायकल आणि बैलगाडीचा प्रवास. सुरुवातीच्या काळात भारतीय अंतराळ कार्यक्रमाकडे अत्यंत तुटपुंजी साधने होती. ना मोठ्या प्रयोगशाळा होत्या, ना अत्याधुनिक वाहने. थुंबामधील जुन्या चर्चचे रूपांतर प्रयोगशाळेत करण्यात आले होते आणि गोठ्याचा वापर वर्कशॉप म्हणून केला जात होता. रॉकेटचे सुटे भाग आणि उपकरणे अक्षरशः सायकलींवरून आणि बैलगाड्यांवरून प्रक्षेपण स्थळापर्यंत नेली जात होती. आज जगातील सर्वात प्रगत संस्थांपैकी एक असलेल्या इस्रोची ही सुरुवात होती. सायकलीवरून सुरू झालेला हा प्रवास आज चंद्रावर आणि मंगळावर पोहोचला आहे, जे मानवी जिद्द आणि आत्मविश्वासाचे एक जिवंत उदाहरण आहे. भाग 6. 15 ऑगस्ट 1969 इस्रोची स्थापना. जसजसे अंतराळ संशोधनाचे काम वाढत गेले तशी एका स्वतंत्र आणि मजबूत संस्थेची गरज भासू लागली. याच गरजेतून भारताच्या 22व्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट 1969 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची अधिकृत स्थापना करण्यात आली. इन्कॉस्पारची जागा आता इस्रोने घेतली. या स्थापनेमुळे भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला एक नवी दिशा, एक नवी ओळख आणि अधिक गती मिळाली. येथूनच भारताच्या खऱ्या आणि स्वदेशी अंतराळ युगाची एक भक्कम सुरुवात झाली. भाग 7. इस्रोचे मुख्य उद्दिष्ट आणि ध्येय. इस्रोच्या स्थापनेमागे केवळ आकाशात रॉकेट उडवणे हे ध्येय नव्हते. मानवाच्या सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान, स्पेस टेक्नॉलॉजी इन द सर्व्हिस ऑफ ह्युमनकाइंड हे इस्रोचे ब्रीदवाक्य ठरले. हवामानाचा अचूक अंदाज लावणे, दळणवळण व्यवस्था सुधारणे, टीव्ही आणि रेडिओ प्रसारण खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवणे आणि देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा शोध घेणे ही इस्रोची मुख्य उद्दिष्टे होती. इस्रोने कधीही आपली तुलना विकसित देशांची केली नाही, तर देशातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा एक शक्तिशाली साधन म्हणून कसा वापर करता येईल यावरच नेहमी लक्ष केंद्रित केले. भाग 8. सतीश धवन यांचे अतुलनीय नेतृत्व. 1971 मध्ये डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या अकाली निधनानंतर भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला मोठा धक्का बसला. पण त्यानंतर या कार्यक्रमाची धुरा प्राध्यापक सतीश धवन यांनी अत्यंत कुशलतेने सांभाळली. 1972 मध्ये भारत सरकारने अंतराळ विभाग, डिपार्टमेंट ऑफ स्पेसची स्थापना केली आणि इस्रोला या विभागाच्या अंतर्गत आणले गेले. सतीश धवन यांनी इस्रोला एक उत्तम प्रशासकीय रचना दिली आणि शास्त्रज्ञांना प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य दिले. अपयश आल्यास स्वतः जबाबदारी घेणे आणि यश मिळाल्यास त्याचे श्रेय टीमला देणे या त्यांच्या गुणामुळे इस्रोमध्ये एक भक्कम कार्यसंस्कृती निर्माण झाली. भाग 9. आर्यभट्ट, भारताचा पहिला उपग्रह. 1975. इस्रोच्या स्थापनेनंतरचा पहिला मोठा टप्पा म्हणजे भारताचा पहिला स्वदेशी उपग्रह आर्यभट्ट तयार करणे. महान भारतीय खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव या उपग्रहाला देण्यात आले. 19 एप्रिल 1975 रोजी रशियाच्या सोव्हिएत युनियन मदतीने या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हा उपग्रह जरी रशियन रॉकेटद्वारे प्रक्षेपित झाला असला तरी त्याची संपूर्ण रचना आणि निर्मिती भारतीय शास्त्रज्ञांनी केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताने उपग्रह निर्मितीच्या क्षेत्रात स्वतंत्रपणे पाऊल टाकले आणि संपूर्ण जगाने भारताच्या वैज्ञानिक क्षमतेची दखल घेतली. भाग 10. भास्कर आणि उपग्रह तंत्रज्ञानाची प्रगती. आर्यभट्टच्या यशानंतर इस्रो थांबली नाही. त्यांनी भास्कर 1 1979 आणि भास्कर 2 1981 या उपग्रहांची निर्मिती केली. हे भारताचे पहिले प्रायोगिक रिमोट सेन्सिंग दूरसंवेदन उपग्रह होते. या उपग्रहांचा उद्देश पृथ्वीवरील जंगल संपत्ती, पाण्याचे स्रोत आणि समुद्राचा अभ्यास करणे हा होता. या उपग्रहांनी पाठवलेल्या माहितीचा फायदा शेती आणि भूगर्भशास्त्राच्या अभ्यासासाठी झाला. आर्यभट्ट केवळ एक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक होते, परंतु भास्कर उपग्रहांनी हे सिद्ध केले की इस्रो आता उपग्रहांचा प्रत्यक्ष वापर देशाच्या विकासासाठी आणि संशोधनासाठी करण्यास पूर्णपणे सज्ज झाली आहे. भाग 11. साईट प्रयोग, शिक्षणासाठी अंतराळ तंत्रज्ञान. 1975-76 मध्ये इस्रोने नासाच्या मदतीने एक अत्यंत क्रांतिकारी प्रयोग केला, ज्याचे नाव होते साईट, सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट. या अंतर्गत अमेरिकेच्या उपग्रहाचा वापर करून भारतातील 6 राज्यांमधील 2400हून अधिक दुर्गम गावांमध्ये थेट टीव्ही प्रसारण करण्यात आले. या टीव्ही कार्यक्रमांमधून शेती, आरोग्य आणि प्राथमिक शिक्षणाविषयी माहिती दिली जात होती. जगातील हा सर्वात मोठा समाजशास्त्रीय प्रयोग मानला जातो. या प्रयोगाने सिद्ध केले की अंतराळ तंत्रज्ञान हे केवळ शहरांपुरते मर्यादित नसून ते थेट गावातील शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण पोहोचवू शकते. भाग 12. SLV-3 आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम. उपग्रह बनवण्यात यश मिळाले होते, पण ते अवकाशात पाठवण्यासाठी भारत अजूनही परदेशी रॉकेटवर अवलंबून होता. हे स्वावलंबन मिळवण्यासाठी इस्रोने सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल SLV-3 या स्वदेशी रॉकेटच्या निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे संचालक होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम. अनेक आव्हाने आणि 1979च्या पहिल्या अयशस्वी प्रयत्नानंतर डॉक्टर कलाम आणि त्यांच्या टीमने हार मानली नाही. त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन त्रुटी सुधारल्या आणि भारताला स्वतःचे रॉकेट बनवण्याच्या दिशेने एक मजबूत पाऊल पुढे टाकण्यास मदत केली. भाग 13.
रोहिणी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण 1980. 18 जुलै 1980 हा भारताच्या अंतराळ इतिहासातील एक अत्यंत अभिमानाचा दिवस होता. याच दिवशी डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखालील SLV-3 रॉकेटने रोहिणी RS-1 या उपग्रहाला यशस्वीरित्या पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित केले. या ऐतिहासिक यशासोबतच भारत स्वदेशी बनावटीचे रॉकेट आणि उपग्रह अंतराळात पाठवणाऱ्या जगातील मोजक्या देशांच्या एक्सक्लुझिव्ह क्लबमध्ये सामील झाला. भारताने दाखवून दिले की आम्ही केवळ दुसऱ्यांच्या वाहनांवर अवलंबून न राहता स्वतःच्या ताकदीवर अंतराळात झेप घेऊ शकतो. हे यश इस्रोच्या तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेचे मोठे प्रतीक होते. भाग 14. ॲपल उपग्रह आणि अनोखी चाचणी. 1981 मध्ये इस्रोने ॲपल एरियान पॅसेंजर पेलोड एक्सपेरिमेंट हा पहिला स्वदेशी दळणवळण उपग्रह कम्युनिकेशन सॅटेलाइट तयार केला. हा उपग्रह युरोपियन स्पेस एजन्सीच्या रॉकेटवरून प्रक्षेपित केला गेला. या उपग्रहाची एक अत्यंत रंजक कहाणी आहे. उपग्रहाची अँटेना रेंजची चाचणी घेण्यासाठी इस्रोकडे त्यावेळी प्रगत आणि धातुमुक्त मेटल फ्री प्रयोगशाळा नव्हती. तेव्हा भारतीय शास्त्रज्ञांनी चक्क एका बैलगाडीवर हा उपग्रह ठेवून त्याची यशस्वी चाचणी केली. आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक साधने यांचा हा मिलाफ इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या जुगाड आणि कल्पकतेचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. भाग 15. इन्सॅट प्रणालीची क्रांती. 1980च्या दशकात इस्रोने भारतीय राष्ट्रीय उपग्रह इन्सॅट प्रणालीची सुरुवात केली. या प्रणालीने भारतातील दळणवळण, टेलिकम्युनिकेशन, दूरदर्शन प्रसारण, ब्रॉडकास्टिंग आणि हवामानशास्त्र मिटिओरॉलॉजी या क्षेत्रांत मोठी क्रांती घडवली. यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात टेलिफोन सेवा आणि टीव्हीचे चॅनल्स पोहोचू शकले. चक्रीवादळे आणि अतिवृष्टी यांचा आधीच अंदाज मिळणे शक्य झाले, ज्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचले. इन्सॅट प्रणालीमुळे भारत डिजिटल आणि जोडलेला कनेक्टेड देश बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करू लागला. हा इस्रोच्या तंत्रज्ञानाचा थेट समाजाला झालेला सर्वात मोठा फायदा होता. भाग 16. PSLVचा जन्म. स्वतःचे मोठे उपग्रह स्वतःच प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने 90च्या दशकात पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल PSLV ची निर्मिती केली. सुरुवातीला काही अडथळे आले, पण नंतर PSLV हे इस्रोचे सर्वात विश्वासार्ह रॉकेट वर्कहॉर्स बनले. या रॉकेटने केवळ भारताचेच नव्हे तर परदेशांचे शेकडो उपग्रह अगदी अचूकपणे अंतराळात पोहोचवले आहेत. चंद्रयान 1 आणि मंगलयान यांसारख्या ऐतिहासिक मोहिमा देखील याच PSLV रॉकेटच्या मदतीने यशस्वी झाल्या. PSLVमुळे इस्रोला जागतिक स्तरावर एक अत्यंत भरवशाची आणि व्यावसायिक अंतराळ संस्था म्हणून नवी ओळख मिळाली. भाग 17. क्रायोजेनिक इंजिनचा संघर्ष. जड आणि मोठे उपग्रह जसे की दळणवळण उपग्रह अंतराळात पाठवण्यासाठी क्रायोजेनिक इंजिनची गरज असते. सुरुवातीला रशिया भारताला हे तंत्रज्ञान देणार होता, पण अमेरिकेच्या दबावामुळे त्यांनी नकार दिला. या संकटावर मात करत भारतीय शास्त्रज्ञांनी जिद्दीने काम सुरू केले आणि तब्बल 2 दशकांच्या अथक परिश्रमानंतर भारताने स्वतःचे स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन विकसित केले. या तंत्रज्ञानाच्या आधारे GSLV जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल रॉकेट तयार झाले. या यशामुळे भारताचे अंतराळ तंत्रज्ञानातील संपूर्ण स्वावलंबनाचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झाले. भाग 18. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ओळख. 1969 मध्ये एका लहान खोलीतून सुरू झालेली इस्रो आज जागतिक अंतराळ शर्यतीत एक प्रमुख महासत्ता म्हणून उभी आहे. एकाच रॉकेटमधून PSLV C-37 104 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विश्वविक्रम असो, पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचण्याचा इतिहास मंगलयान असो, किंवा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश चंद्रयान 3 बनण्याचा मान असो, इस्रोने आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण जगाला थक्क केले आहे. कमी खर्चात अत्यंत अचूक आणि यशस्वी मोहिमा राबवणे हे इस्रोचे वैशिष्ट्य बनले असून आज अमेरिका आणि युरोपचे देशही इस्रोची मदत घेत आहेत. भाग 19. इस्रोचा वारसा आणि प्रेरणा. इस्रोचा इतिहास हा केवळ यंत्रे आणि उपग्रहांचा इतिहास नाही, तर तो विक्रम साराभाई, सतीश धवन, APJ अब्दुल कलाम आणि त्यांच्यासारख्या हजारो शास्त्रज्ञांच्या त्याग, संयम आणि देशभक्तीचा इतिहास आहे. तुटपुंजा सुविधांपासून सुरू झालेला हा प्रवास आज गगनयान मोहिमेद्वारे मानवाला अंतराळात पाठवण्याच्या टप्प्यावर आला आहे. अपयशाने खचून न जाता त्यातून शिकून पुन्हा गगनभरारी कशी घ्यावी हे इस्रोने देशाला शिकवले आहे.
हा वारसा आजच्या पिढीसाठी कोणत्याही चमत्काराहून कमी नाही, जो सतत पुढे चालण्याची प्रेरणा देतो. भाग 20. आजचा भारत आणि आपली जबाबदारी. 1969 साली जे बीज पेरले गेले त्याचा आज एक विशाल आणि मजबूत वटवृक्ष झाला आहे. इस्रोने भारताचे नाव आकाशात सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. आता आजचा भारत आणि आपली जबाबदारी ओळखून आपण हा वारसा पुढे नेला पाहिजे. आजच्या तरुणांनी केवळ इस्रोच्या यशाचे कौतुक करून न थांबता विज्ञान आणि तंत्रज्ञानात रुची वाढवली पाहिजे. देशासमोरील समस्या सोडवण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे. इस्रो ही केवळ एक संस्था नाही, तर ती भारताच्या प्रगतीची धडकती जीवनवाहिनी आहे, जिची ताकद आता आपल्या हातात आहे.